साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतो या ठिकाणी विरोधी पक्षातले हे नेते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि जर मागण्या या विद्यार्थ्यांच्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान या विद्यार्थ्यांच्या नेमका मागण्या काय आहेत आपण पाहूयात। IBPS आणि राज्यसेवेची परीक्षा एकाच दिवशी आहे आणि त्यामुळे या दोन्ही परीक्षा 25 ऑगस्टला असल्यामुळे हा पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाची मागणी त्यांची आहे ती म्हणजे पुण्यामध्ये या ज्या परीक्षा होत आहेत त्यापैकी कृषी सेवा ही जी परीक्षेची पदं आहेत ती सुद्धा यामध्ये समाविष्ट करून घ्यावीत। ती ही एक महत्त्वाची मागणी या परीक्षार्थींची आहे। एकूणच या आंदोलनाचे पडसाद आता कसे उमटतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण 3 दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी वाट पाहावी लागली आहे। अजून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सुद्धा त्यांची बाचाबाची झाली आहे। नेमकं काय घडलंय पोलीस आणि आंदोलकांमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया। ट्रॅफिक ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल ह्याचा डिसिजन कोण घेणार आहे? काहीतरी उभीच करायचं, बसलेत सगळे व्यवस्थित, अजिबात नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अजिबात तर आपण पाहिलं कशा प्रकारे पोलीस आणि आंदोलकांची ही बाचाबाची झालेली आहे। एकूणच हा संपूर्ण परिसर या आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे आणि त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या सुद्धा पुण्यामध्ये उपस्थित झालेली आहे। आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होते। अलका चौकातनं दांडेकर पुलाकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हा पूर्ण मार्ग या विद्यार्थ्यांनी अडवलेला आहे आणि त्यामुळे सरकारची प्रशासनाची गोची झालेली आहे। पुणेकरांचे यामुळे हाल झालेले आणि या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत फोन लाईनवरून आले। तर सर, आपण पाहतोय आक्रमक अशा भावना सध्या या विद्यार्थ्यांच्या आहेत। एकूणच सरकार विरोधात प्रशासनाविरोधात हे रोष व्यक्त करतात।